नमस्कार मित्रांनो, तुम्हाला असं वाटत असेल की मी एखाद्या अमेझॉनच्या जंगलात उभा आहे आणि पाऊस पडतोय होतो, तर असं काही नसून हा कृत्रिम धबधबा आहे. जगातील पहिला, जगातील एक नंबरचा आणि जगातील एक उत्तम असा आजूबा किंवा एक चमत्कार म्हणून तयार केल्यासारखा आहे. हा सिंगापूर देशाच्या चांगी एअरपोर्टवरती आहे. तुम्ही बघू शकता की वरून कंटिन्युअसली पाणी खाली येते आणि खालचं पण तुम्हाला दृश्य दाखवतो कशा प्रकारे हे चित्र आहे. इथून पाणी खाली येते बघा, हे बघा. म्हणजे एखादा देश 60 वर्षामध्ये किती प्रगती करतो याचं ज्वलंत उदाहरण. यांनी असे अनेक पर्यटन केंद्र बनवलेली आहेत. त्यात हे एअरपोर्टवरती यांनी कृत्रिम धबधबा तयार केलेला आहे आणि ह्याला रिव्हर्स वॉटरफॉल म्हणतात बरं का. वरून खाली येणारं पाणी ते पण तुम्ही ऑब्झर्व करू शकता आणि इथून खाली जाणारं तेही एक वेगळी परिस्थिती आपण पाहूया. इकडे पण बघा छानपैकी. म्हणजे एखादा देश पर्यटनातून पुढे न्यायचा असेल तर ते देश काय काय करतात ते तुम्ही पाहू शकता. इथे विमानतळाच्या आतमध्ये त्यांनी एक फॉरेस्ट उभं केलंय, जंगल उभं केलंय आणि त्या जंगलामध्ये असणारा हा धबधबा टाईप त्यांनी हे सगळं उभं केलेलं आहे. वर तुम्हाला ही ट्रेन जाताना दिसते. ही मेट्रो ट्रेन नाही मित्रांनो, एक टर्मिनल ते दुसरा टर्मिनल जाण्यासाठी तयार केलेली ही गाडी आहे, मोनोरेल टाईप. त्यातूनही हे बघता येतं. तसं घनदाट जंगल उभं केलेलं विमानतळाच्या आतमध्ये आणि कशा प्रकारचा धबधबा उभा केला आहे. जसं काय आपल्याकडे कोकणामध्ये असतात किंवा सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात रांगांमध्ये असतात, अशा प्रकारचं यांनी एक जागतिक कीर्तीचं आणि उत्तम असं एक आजूबा म्हणता येईल असं उभं केलेलं आहे. आपल्याही देशामध्ये आपल्याला असं बरंच काही करता येईल. आणि चला आपले शहर करू सिंगापूर या मोहिमेअंतर्गत आम्ही सिंगापूरला आलेलो आहोत आणि नक्कीच आपल्या तरुणांना यातून प्रेरणा मिळेल की आपण नवीन क्रिएटिव्ह, प्रोडक्टिव्ह, इफेक्टिव्ह अशी खूप काही कामं करता येतील आणि त्याच्यातून आपल्या देशाला सुद्धा सिंगापूर करता येईल. पहिले आपण आपापल्या शहरापासून सुरू करूया, कारण सिंगापूर हे एक शहरा एवढंच आहे आणि म्हणून आपण छोटा एरिया घेऊ. चला आपले शहर करू सिंगापूर आणि असे काहीतरी चमत्कार आपण करून दाखवू.